जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, जी काही पेसा भरती आहे, तर पेसा भरती संदर्भात बघा महत्त्वाची जी बैठक होती, तर ती 4 तारखेला सध्या बघा महत्त्वाची बैठक सध्या झाली आहे उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत। मग त्या ठिकाणी संपूर्ण जे काही आदिवासी आमदार, त्यानंतर खासदार, त्यानंतर आदिवासी विकास मंत्री असे संपूर्ण जे काही विद्यमान मंत्री महोदय होते, तर त्या ठिकाणी बघा उपस्थित होते आणि संपूर्ण जे काही आदिवासी क्षेत्रासंदर्भात आदिवासींच्या विविध योजना असेल किंवा मग आदिवासींची जी महत्त्वाची पेसा भरती होती, तर त्या पेसा भरती संदर्भात बघा त्या ठिकाणी चर्चाही झालेली आहे। तर आपल्या सर्वांना माहिती आहे की सध्या जी काही कोर्ट केस आहे 17 संवर्ग संदर्भात, तर ती कोर्ट केस संदर्भात आपल्याला सर्वांना बघा माहिती आहे की जवळपास जी सध्या प्रलंबित जो मुद्दा आहे, तर तो 3/10/2023 पासून म्हणजे जवळपास बघा 30/9/2023ला सध्या जे काही रजिस्टर सध्या झाली होती कोर्टामध्ये याचिका, आणि त्या संदर्भात जवळपास ह्या महिन्यापासून म्हणजे 30/9/2023 पासून तर जवळपास आजच्या जर आपण गोष्ट केली तर 11 महिन्याचा जवळपास कालावधी या ठिकाणी लोटला गेला आहे। तरी देखील पेसा भरतीवर सध्या बघा कोणत्याही प्रकारचा मध्यस्थी जो मार्ग असेल तर तो सध्या निघू शकला नाही। तर ह्याच धर्तीवर जी 4 तारखेला सध्या बघा बैठक झाली होती, तर त्या बैठकीमध्ये पेसा भरती संदर्भात देखील बघा जो काही महत्त्वाचा मुद्दा होता तर तो त्या ठिकाणी मांडण्यात आला आहे। तर जवळपास आपल्याला माहिती आहे की जी माननीय सुप्रीम कोर्टामध्ये जी पेसा याचिकेसंदर्भात नेक्स्ट जी हिअरिंगची डेट देण्यात आली आहे, तर ती ऑगस्ट महिन्याची आहे, म्हणजे 5 ऑगस्ट 2024ला सध्या बघा हिअरिंग असणार आहे। अशा संदर्भात इथं जे काही कम्प्युटर जनरेट जो ऑनलाईन वेबसाईटला सध्या ही वेबसाईट आपल्याला दिसत आहे। तसंच बघा सध्या जे काही पेसा भरती सध्या होण्यामागे सध्या विविध ज्या काही संघटना असेल, लोकप्रतिनिधी असेल, तसंच बघा आम्ही आमच्या स्तरावर देखील पाठपुरावा बघा योग्य गतीने योग्य दिशेने सध्या सुरू आहे। तर सध्या ते महत्त्वाचं बघा या ठिकाणी जे काही पेसा भरती संदर्भात सध्या पाठपुरावा सुरू असल्यामुळे या ठिकाणी जे काही पेसा क्षेत्रात कर्मचारी भरतीवर असलेली स्थगिती मागे घ्यावी अशा संदर्भात इथं न्यूज देखील बघा आलेली आहे। तर ही जी न्यूज आहे तर ती न्यूज म्हणजे 7 तारखेची आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता 7 दिव्य मराठीमध्ये सध्या न्यूज आली होती। तर ह्याच्यामध्ये जे महत्त्वाचे ट्रायबल फोरम संदर्भात जी महत्त्वाची संघटना आहे, तर त्या संघटनेमार्फत जिल्हा अध्यक्ष आहे पवार सर, तर त्यांच्यामार्फत बघा मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे सध्या मागणी करण्यात आली आहे। तर ती मागणी काय होती, पेशा क्षेत्रातील कर्मचारी भरतीवर असलेली स्थगिती मागे घ्यावी ह्या संदर्भात बघा सतत ट्रायबल फोरम देखील बघा जे जिल्हा अध्यक्ष आहे तर ते देखील सतत पाठपुरावा सध्या करत आहे। तर ह्याच्यामध्ये नेमकं काय त्यांची म्हणणं होतं, तर राज्य शासनाने आपल्याला माहिती आहे की अनुसूचित क्षेत्रातील भरती प्रक्रिया थांबवली आहे, त्यामुळे आपले जे काही 13 जिल्हे आहे तर त्या 13 जिल्ह्यातील आदिवासी उमेदवारावर अन्याय झाल्याने भरती प्रक्रियेवर सध्या स्थगिती उठावी अशी मागणी ट्रायबल फोरमचे जे अध्यक्ष आहे मंगेश पावरा सर, तर ह्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना निवेदनाद्वारे सध्या बघा दिलेलं आहे। एक निवेदन सध्या उपमुख्यमंत्री साहेबांकडे सध्या बघा गेलेलं आहे। तर असे जे निवेदने होते ते विविध जे लोकप्रतिनिधीकडून सध्या बघा देण्यात आले आहे आणि त्या संदर्भात चर्चा देखील झालेली आहे। तर सध्या निवेदनामध्ये काय म्हटलं आहे की जे राज्यपालांनी, आपल्याला माहिती आहे की राज्यपाल महोदयांनी 29 ऑगस्ट 2019 रोजी 5वी अनुसूचीनुसार अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या भरतीविषयी जनजाती सल्लागार परिषदेच्या शिफारशीनुसार अध्यादेश काढला होता। म्हणजे 2019ला सध्या 5वी अनुसूचीनुसार महत्त्वाचा अध्यादेश काढला होता आणि त्यात बघा जे सांगण्यात आलं होतं की लोकसंख्या प्रमाण जे 100%, 50% आणि 25%, मग ह्याच्यामध्ये कोतवाल आणि पोलीस पाटील वगळता आरक्षण या ठिकाणी दिले होते। जे 17 संवर्ग येतात, तलाठी भरती असेल, शिक्षक भरती असेल, वनरक्षक असेल, इतर ज्या 17 जे काही संपूर्ण संवर्ग येतात त्या संदर्भात बघा 100%, 50% आणि 25% अशा स्वरूपात सध्या त्याच्यामध्ये आरक्षण दिले होते। तर या अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वाचं राज्य शासनाने 1 फेब्रुवारी 2023 आणि 28 फेब्रुवारी 2023 रोजी मार्गदर्शक सूचना बघा निर्गमित केली होती। पण अधिसूचना आणि राज्य शासन निर्णयाला बिगर आदिवासींनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते। मुंबई उच्च न्यायालयाने बघा 27 सप्टेंबर 2023 रोजी याचिका नोकरी विषयाशी संबंधित असून याचिकाकर्त्यांना पहिले अपील जे होते ते मॅटमध्ये या ठिकाणी बघा मॅटमध्ये केले होते। केले नसल्याने बिगर आदिवासींना सर्व याचिका अंतरिम याचिकेसह फेटाळल्या होत्या। त्यानंतर बघा मुंबई उच्च न्यायालयाने निर्णयाविरुद्ध बिगर आदिवासी संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात
याचिकाही दाखल केली। त्यावर सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले की या निर्देशाचा बघा चुकीचा अर्थ काढून राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयाचे जे अंतिम आदेश येईपर्यंत पेसा क्षेत्रातील भरती प्रक्रियेबाबत कोणताही निर्णय घेऊ नये असे आदेश त्याच्यामध्ये दिले आहेत। तसेच अनुसूचित क्षेत्रातील जी पेसा भरती आहे तर ती पेसा भरती बघा इथं थांबलेली आहे आणि या निर्णयामुळे आदिवासींवर सध्या जे उमेदवार आहे आदिवासी उमेदवार तर त्यांच्यावर सध्या अन्याय झाला आहे। कारण सध्या तरी जे महत्त्वाचे जे अधिसूचना किंवा जो निर्देश दिला आहे तर तो निर्देशचा चुकीचा अर्थ सध्या राज्य शासनाने त्या ठिकाणी लावत असल्यामुळे असं या ठिकाणी बघा म्हटलं आहे आणि त्या अनुषंगाने पेसा भरती सध्या बघा रखडलेली आहे। तर त्या अनुषंगाने हे ट्रायबल फोरम संदर्भात महत्त्वाचं निवेदन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री महोदयांना सध्या देण्यात आलं आहे। तसंच बघा एक महत्त्वाचं या ठिकाणी निवेदन आहे किंवा पत्र आहे तर ते पत्र बघा या ठिकाणी जे काही संदीप धुर्वे सर आहे आमदार आर्णी केळापूर विधानसभा क्षेत्रामधील तर त्यांनी देखील बघा महत्त्वाचं उपमुख्यमंत्री जे आहे आपले देवेंद्र फडणवीस साहेब तर त्यांना बघा निवेदन सध्या 2/7/2024 हे निवेदन त्यांच्या ऑफिस कार्यालयामध्ये सध्या बघा देण्यात आलं आहे। तर ह्याच्यामध्ये जो विषय होता तर तो विषय म्हणजे पेसा क्षेत्रातील 17 संवर्ग आदिवासी उमेदवारांची भरती करण्याबाबत मग हे जे निवेदन आहे ते बघा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना सध्या देण्यात आलं आहे आणि ह्याच्यामध्ये जे काही संपूर्ण कार्यवाही करण्यासंदर्भात देखील इथं उपमुख्यमंत्री महोदयांनी स्टेटमेंट सध्या बघा लिहिण्यात आलं आहे। तर ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही डिटेल्स आहे तर ती डिटेल्स आपण मागे बघितली त्या प्रमाणात संपूर्ण डिटेल्स इथं देखील त्याच पद्धतीने आहे। तर जे प्रमाण आहे ते 100%, 50% आणि 25% असे आरक्षण सध्या बघा देण्यात आले होते। 29 ऑगस्ट 2019 रोजी 5वी जी काही अनुसूची आहे त्याच्यामध्ये सध्या बघा देण्यात आलं होतं। तर त्यानुसार पुढील जी काही कार्यवाही आहे तर त्या कार्यवाहीनुसार जी भरती होती ती प्रक्रिया बघा होत होती। परंतु जी सध्या प्रलंबित याचिका आहे तर त्या याचिकेवर सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये बघा कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी निर्णय त्या ठिकाणी बघा न झाल्यामुळे सध्या पेसा भरतीवरती जो सध्या बघा अन्याय होत आहे पेसा भरती रखडली आहे तर त्यासाठी माननीय उपमुख्यमंत्री संदर्भात हे पत्र बघा सध्या देण्यात आलं आहे। तर ह्याच्यावरती देखील लवकरात लवकर तोडगा जो असेल तर तो बघा निघणे गरजेचं आहे। ह्या ठिकाणी जे संपूर्ण लोकप्रतिनिधी आहे तर त्या लोकप्रतिनिधीमार्फत संपूर्ण जो काही पाठपुरावा आहे तर तो सध्या बघा करण्यात येत आहे। तर एकंदरीत जे राज्य शासनाने सध्या जो मुद्दा जो देण्यात आला आहे पेसा भरती संदर्भात कोर्टाने जी सध्या स्टेटमेंट दिली आहे तर त्या संदर्भात बघा एकदा विचार व्हावा जेणेकरून आदिवासी उमेदवारांचं जे भवितव्य आहे सध्या आदिवासी उमेदवारांचं जे सध्या सुशिक्षित बेरोजगार आहे तर त्यांचं वय देखील बघा त्या ठिकाणी वाढत आहे आणि संपूर्ण जे काही आतुरतेने वाट बघत आहे पेसा भरती संदर्भात तर सर्व काही त्यांच्याच वर आहे। तर राज्य सरकारला देखील बघा विनंती आहे की त्यावर देखील लवकरात लवकर पेसा भरती संदर्भात जो काही मुद्दा आहे त्या संदर्भात बघा विचार करावा आणि लवकरात लवकर न्याय निवाडा या ठिकाणी पेसा भरती संदर्भात करावा जेणेकरून आदिवासी उमेदवारांचं किंवा आदिवासी जी काही सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थी आहे उमेदवार आहे तर त्यांना बघा लवकरात लवकर त्या ठिकाणी न्याय हा मिळेल। तर अशा पद्धतीने सध्या तरी हे महत्त्वाचे जे काही पाठपुराव्या संदर्भात पत्र सध्या माननीय उपमुख्यमंत्री साहेबांना सध्या बघा देण्यात आलेले आहे। तर असेच जे काही महत्त्वाच्या सध्या पाठपुरावा आपल्या स्तरावरनं देखील आणि विविध जे काही लोकप्रतिनिधीमार्फत देखील आपण करत आहे। तसंच बघा सध्या जी काही TET होणार आहे तर त्या TET संदर्भात जवळपास आपले आदिवासी बांधवांमध्ये जे शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाचं जी TET परीक्षा आहे तर ती TET परीक्षा देखील बघा उत्तीर्ण होणे गरजेचं असणार आहे। कारण इथं जे काही एक स्टेटमेंट देण्यात आलं आहे तर स्टेटमेंट ते बघूया। तर बरेच आदिवासी बघा उमेदवार TET पास नसल्यामुळे विविध जिल्ह्यातील जिल्हा परिषदमध्ये ST प्रवर्गातील शिक्षण सेवकाची पदे रिक्त आहे। यापूर्वी शासनाने शिक्षकांना 3 संधीमध्ये TET उत्तीर्ण होण्याच्या अटीवर नियुक्त्या दिल्या होत्या। त्याच धर्तीवर आदिवासी उमेदवारांना टेटच्या आधारे जी काही नियुक्ती द्यावेत असं या ठिकाणी केंद्रीय अध्यक्ष ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन यांच्यामार्फत बघा सध्या तरी करण्यात आलेलं आहे। तर ही एक महत्त्वाची न्यूज होती कारण ह्याच्यामध्ये जवळपास जी पदं आली होती तर ती पदं बघा यवतमाळ संदर्भात आहे 796 पदे असताना केवळ 49 उमेदवारच त्या ठिकाणी बघा मिळाले आहे अशा संदर्भात बातमी होती। तर सध्या तरी जी पेसा भरती आहे तर त्या पेसा भरतीवर बघा लवकरात लवकर मार्ग असेल तर तो निघणे गरजेचं आहे। तर ह्यावरती
देखील शासनाने बघा विचार करावा. तर ही जे एक आपण ह्याच्या मार्फत सांगू इच्छितो, जेणेकरून पेसा क्षेत्रातील उमेदवारांना बघा योग्य तो वेळेवर सध्या त्यांना देखील न्याय मिळावा आणि उर्वरित ज्या संपूर्ण भरत्या आहे रखडलेल्या पेसा क्षेत्रातील, तर त्यांना देखील बघा लवकरात लवकर सुरू करण्यात यावा अशा संदर्भात सध्या हे निवेदने देण्यात आले. तर अशी एक महत्त्वाची लेटेस्ट अपडेट होती. अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहील. तर तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट करू शकता. तर भेटूया आपण अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.